आणि उत्तर प्रदेश सरकारने जो निर्णय घेतला त्याला अखेर स्थगिती देण्यात आली आहे। मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो की अशा प्रकारचे राजकीय निर्णय नसतात ते हे माझं हिंदुत्व तुमच्यापेक्षा किती ठळक आणि गडद आहे दाखवण्याची चढावळ भाजपात सुरू आहे। भाजपा अंतर्गतच हिंदुत्वाच्या चढाओढी सुरू आहेत। त्यातून हे कावड यात्रेतलं नेमप्लेटचा विषय समोर आला। गेल्या अनेक वर्षापासून कावड यात्रा अत्यंत सुरळीत सुरू आहे। असं कधी कोणी विषय घेतला नव्हता सोडून त्याचे हिंदी का काय होतं की आमदारांनी म्हणजे आमदार फोडले गेले आणि भाजपची चौकशी व्हावी, फडणवीस यांची चौकशी व्हावी। आता भाजपचे आमदार असं म्हणतात की संजय राऊत यांची चौकशी व्हावी कारण नाराज आमदारांनी स्वतःहून महायुतीला मतदान केलेलं आहे, ते फोडण्याची गरज पडली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। शिवसेनेचं एकही मत फुटलं नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचं एकही मत फुटलेलं नाही। हे भाजपवाले बोलतायत ते मूर्ख आहेत बरं का। काँग्रेसचीही मतं फुटली नाही। चंद्रकांत हंडोरे यांच्या निवडणुकीच्या वेळी जी मतं फुटली होती तेव्हाही एक आमदार चंद्रकांत हंडोरे म्हणजे उमेदवार पडले होते, तीच मतं यांनी विकत घेतली। नाराजी असणं आणि मतं विकत घेणं भ्रष्ट मार्गानं यात फरक आहे। ज्या भारतीय जनता पक्षाचा पाया भ्रष्टाचारावर उभा आहे त्याने अशा गोष्टी करू नयेत। देवेंद्र फडणवीस यांची चौकशी यासाठी व्हायला पाहिजे की ते स्वतः जाहीरपणे सांगतात, गृहमंत्री असलेले व्यक्ती, मी 20 मतं फोडली। कशी फोडली? तुम्ही का महात्मा गांधी आहात की मार्टिन लुथर किंग आहात की लोकांनी तुमच्या विचारांच्या मागे जावं? की तुम्ही नेल्सन मंडेला आहात त्यागमूर्ती? 20 मतं फोडली याचा अर्थ तुम्ही 20 मतं भ्रष्ट मार्गानं पैसा गोळा करून विकत घेतली आणि पुन्हा तुम्ही त्याच व्यासपीठावरून सांगता की मैदानात उतरा आणि महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा। हे जर राज्याचा गृहमंत्री ठोकून काढण्याची भाषा, गुंडांची भाषा करत असेल तर ते अशा प्रकारच्या ठोकून काढण्यासाठी कोणत्या गुंडटोळ्यांची मदत घेणार आहेत का? त्यांच्याकडे दाऊशी संबंधित लोक त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत बरं का। दाऊदशी संबंधित लोक त्यांच्या पक्षामध्ये सध्या आलेले आहेत।